राम राम मंडळी, कसे आहेत मग सगळे? आज मी तुमच्यासोबत चिप्स मी कसे बनवलेले आहेत त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी बटाटे धुण्यासाठी ठेवलेले होते. त्यानंतर त्याच्यावरची साल अगदी व्यवस्थित काढून घेतली. चिप्ससाठी बटाटे घेताना मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत, छोटे छोटे बटाटे घ्यायचे नाही, म्हणजे चिप्स पण मोठे मोठे होतात. खरं तर सुकट टाकण्यासाठी पण खूप जास्त वेळ लागतो आणि सोलायला पण खूप वेळ लागतो, त्यामुळे घेताना मोठे बटाटे घ्यायचे आहेत. तर मी या पद्धतीचे सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत व्यवस्थित, आणि हे मी अजून एक पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या पाण्यामध्ये चिप्स करणार आहे. डायरेक्ट पाण्यातच करणार आहे मी चिप्स. तर या पद्धतीने मी बटाटे सोलून घेतलेले आहेत, पाणी बदलून घेतलं आहे मी. त्यानंतर या पाण्यात मी चिप्स करणार आहे. तर त्यासाठी मी जे चिप्स मेकर असेल किंवा चिप्स बनवायची किसणी असेल त्याने तुम्ही करू शकता. तर याने नाही करणार आहे मी, जे साईडला ब्लेड आहे त्याच्याने करणार आहे. तर बघू शकता या पद्धतीने मोठे बटाटे असतील तर मोठे मोठे चिप्स होतात. खरं तर ते सुकल्यानंतर छोटेच होतात, पण आपण जेव्हा तळायला घेतो त्यावेळेस ते अगदी छान मस्त फुलतात. तर मी या पद्धतीने सगळे चिप्स करून घेतले. अगदी सावकाश करायचे आहेत, पातळ मस्त छान येतील असे, कारण वर्षभर आपल्याला साठवून ठेवायचं आहे. त्यामुळे बघू शकता या पद्धतीने अगदी मस्त सरसरीत झालेले आहेत. त्यानंतर पाण्यात मी तुरटी टाकून घेतली आणि त्यानंतर इथे जे किसलेले बटाटे आहेत ते मी या पाण्यात ट्रान्सफर करून घेणार आहे. बघू शकता सगळे मोकळे मोकळे करून टाकते मी, म्हणजे तुरटीच्या पाण्यात ते व्यवस्थित भिजले जातील. पाणी इतकं टाकायचं आहे जितके तुमचे वेपर्स म्हणजे चिप्स भिजतील पाण्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गरम करून घेतलेलं आहे, मीठ टाकून घेतलं आहे, त्यातसुद्धा तुरटी टाकलेली आहे. छानपैकी चिप्स कडक झालेत आणि आता मी पाण्याला म्हणजे गरम होऊ दिलं आहे चांगलं, आणि त्यामध्ये आता चिप्स ट्रान्सफर केलेत. बघू शकता अगदी 2 ते 3 मिनटामध्ये अगदी शिजून मस्त होतात. बघू शकता अगदी ट्रान्सफर झालेले आहेत. तर मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते. त्यानंतर ते थोडेसे नितरल्यानंतर मी परत ते कडकडीत उन्हात वाळत घातले. आणि चिप्स वाळत घालताना मी असे सुट्टे सुट्टे करून घालते, म्हणजे एकमेकांना चिकटत नाही आणि पटकन सुकतात पण. तर या पद्धतीने मी ते वाळत घालून घेतले होते आणि सगळे घालून झाल्यानंतर त्यावरती परत एक साडी अंतरली होती, म्हणजे कोणत्याही प्रकारची घाण आणि धूळ बसणार नाही. तर या पद्धतीने मी आजचे चिप्स बनवले होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर हे सगळे पदार्थ माझे बनवून झाल्यानंतर स्पेशली तळण्याचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो सुद्धा नक्की बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.